यांना फुलाच्या माळे लढीपोटणे पृथ्वीचे तालांना मुनाबळे मुलासनाकडे अनुभवाला पारू गो पारू बेसवचे पारू वरायले तुला वरायले पारू गो पारू बेसवचे पारू वरायले तुला वरायले बोला काही शब्द येतात ओठातून प्रभाकरांचं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून केसा मधी गंगा वरण मुचुड्यात ग केवडा केसा मधी गंगा वरण मुचुड्यात ग केवडा अन करीज 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 कोणा लोण काय आंबे कमाल आता तुझी मजा काय नमस्कार मंडळी, मी किशोर कोहेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, नुकताच आमच्या सोसायटीमध्ये साईंचे पारायण, महिलांचा हळदी कुंकू आणि साईंचे भजन अतिशय भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरे झाले. या सर्व कार्यक्रमांचे सुंदर आयोजन साई लीला गोविंदा पथकाच्या तरुणांनी आणि सोसायटीच्या सर्व सभासदांनी मिळून केले होते. तर चला मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया हा संपूर्ण कार्यक्रम कशा प्रकारे साजरा झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी आमच्या इथे संपूर्ण दिवस साईंचे पारायण सुरू झाले. या पारायणामध्ये सर्व महिला व पुरुषांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. प्रत्येकाने आळीपाळीने कवन मंजिरी वाचन करत साई नामाचा गजर केला आणि परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला. अख्खी रात्र जागरण करायची होती. त्यासाठी काही चहाप्रेमींसाठी आमच्या 2 ताईंनी चहा बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला. हे सगळे कुठली चहा बनवणार आहे ते? इराणी चाय बनवणार. इराणी चहा बनवणार आहे लोक. चालू करून दे ना. आलं आहे ना, भाव आहे ना. हा, आता हळूहळू त्या साईडला, राईट साईडला. हा, तिकडे राईटला झुमिंग मध्ये. नाही येत आहे, फक्त टोप दिसतोय. नाही चालेल. रेसिपी बोलायला लागते. मग मी आता काय टाकते आता दीड वाटा. आलं नाही. पण ते स्लो नाही तर वरती आहे ना. मम्मी वाचते बाबा. कुठे असेल तिकडे मंडळी, चहा तर झाला, पण जागरणचा व्हिडिओ मला पूर्ण रात्र शूट करता आला नाही, कारण की जास्त मोठा व्हिडिओ नको बनायला, म्हणून मी रात्रीचा व्हिडिओ शूट केला नाही. तर भेटूया आता दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुरुवातीला. नमस्कार, मी आदर्श सोसायटी SRA सोसायटीमधून सदस्य म्हणून प्रताप साळवे. आज आम्ही आदर्श SRA सोसायटी अंतर्गत साई लीला गोविंदा पथकातर्फे आज आम्ही साई लीला उत्सव हा साजरी करत आहोत. तरी आमचं एक सांगायचं उद्दिष्ट असं झालं, आज सगळे
आज जो काय उत्सव होत आहे तो एकाने नाही, जसं आपण म्हणतो एक मुठ्ठी भरून आपण काहीतरी वज्रमुठ करून आपण काहीतरी गोष्ट करू शकतो, तशी आज या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांपासून आपली आई बहीण सगळ्यांच्या एकत्र येण्याने आज हा सायलीला उत्सव हा होत आहे. आणि त्याकरता मी सगळ्यांचं प्रथम तर सगळ्यांचा आभार मानतो की कारण तुम्ही सगळे आज वडीलधारे आहेत म्हणून हा प्रोग्राम होत आहे. तरी हा प्रोग्राम करताना म्हणजे जेव्हा इथे बिल्डिंग ती बनली आता नवीन, पण त्याच्या अगोदर कालांतरे म्हणजे आम्ही जेव्हा आमचं पथक आम्ही स्टार्ट केलं 2009ला, तेव्हा आम्ही लहान लहानच होतो. त्याच्यानंतर आम्ही पथक करत करत गेलो. कालांतराने आम्हाला जरा असं वाटलं की आपण एक साई भंडारा करावा, म्हणून माझा हा मावशीचाच मुलगा आहे सुनील भालेराव, ह्याने एक आम्ही लहान होतो तेव्हा याने एक साई भंडारा चालू केला. त्याच्यानंतर आम्ही करत होतो. त्याच्यानंतर कालांतराने बिल्डर आल्यानंतर इथे मग बिल्डिंग बनण्यात गेली, तर तो उत्सव थोडा थांबलेला. तर काही निमित्ताने आज कित्येक वर्षाने आज आपली सोसायटीचे सेक्रेटरी साहेब आहेत, राणे काका आहेत, भोसले सर आहेत, वैद्य सर, पांचा म्हणजे असे वरिष्ठ सगळे आहेत, राहुल आहेत, म्हणजे या सगळ्यांच्या आणि महिला मंडळ आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने आणि एक मताने आम्ही असं ठरवलं की आज आपला कित्येक वर्षाचा जो सायलीला भंडारा होता तो आपण परत चालू करूया. म्हणजे आज आपण आपल्या नवीन वास्तूत आलो, आज देवाने आपल्याला सगळ्या काही गोष्टी दिल्यात, त्याचा हातभार म्हणजे आपण एक काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही साईंच्या इच्छा म्हणून एक साईंना म्हणलं की बाबा आमची मनात इच्छा आहे की आम्ही करावं. तर आम्ही पहिला आमची इच्छा होती पारायण करायची. तर राणे काकांनी एक स्फूर्ती ज्योत आहे श्यामनगरला, ते धावत शिर्डीला जातात मशाल घेऊन. तर त्यांनी आम्हाला एक चांदीच्या पादुका आणि एक फोटो फ्रेम दिली. त्यानंतर आम्ही राणे काकांना बोललो आपल्याला करायचं. राणे काकांनी आणलं, पूजा व्यवस्थित सगळं करायची पुढाकार घेतला. राणे काका, भोसले काका, सेक्रेटरी साहेब आहे, सगळ्यांनी केलं. त्याच्यानंतर आम्ही आता चालू केलं. पारायण वाचून झालेलं आहे. तर आज सायलीला भंडारा आपला आहे. तर 17 तारखेला आपण पहिला साई पारायण ठेवलेलं. त्याच्यानंतर आता आज आपण 18 तारखेला भजन आहे, त्याच्यानंतर भंडारा आहे. आणि त्या निमित्तच आज आमच्या नारी शक्ती महिला मंडळाच्या निमित्ताने त्यांनी महिला हळदीकुंकू ठेवलेला आहे. तर फक्त एवढंच आहे की आज बाबांच्या आणि या सगळ्या वरिष्ठ वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आज सगळा उत्सव होत आहे. तरी मी खूप खूप यांचे आभार मानतो. आता 2 शब्द आमचे सेक्रेटरी साहेब बोलतील. मंडळांना एक योग यावा लागतो, वेळ यावी लागते आणि ती वेळ आज आली आहे. बरेच वर्षाची त्यांची इच्छा होती की आपल्या इमारतीच्या आवारामध्ये साई भंडारा करावा आणि मी त्यांना सांगितलं होतं की एक वेळ येईल आणि त्या वेळेला ते काम होईल आणि ते काम झालेलं आहे. मी सगळ्या आदर्श मेघवाडीच्या वरिष्ठ माझ्या नागरिकांतर्फे, वरिष्ठ सगळ्या रहिवाशांतर्फे सायलीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची प्रगती यापुढे उत्तरोत्तर वाढत जावो हीच साई चरणी मी एक प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता जरा राणे काका थोडे मनोगत करतील कारण त्यांच्यामुळे आज साई चरित्र आम्हाला वाचायला भेटलंय. सर्वप्रथम धन्यवाद आणि आभार साईलीला गोविंदा पथकाचे आणि त्यांचे संचालक आधारस्तंभ प्रताप साळवे यांचे. कारण काय माहितीये, साई पारायण करणं त्यांनी कुठे पण केलं असतं आणि कोणा पण करून घेतलं असतं, पण त्यांनी साई पारायण हे आपल्या सोसायटीमध्ये केलं, आपल्या सोसायटीमध्ये केलं आणि ती सेवा करण्याची आम्हाला एक भाग्य लाभलं ते ह्या लोकांमुळे. आणि आम्ही एक अखंड साई चरित्र पारायण लावणं ही साधी गोष्ट नाही आहे साहेब. कसं आहे, त्याला ते कंटिन्यू वाचत जायचं असतं, त्याला खंड ठेवला नाही पाहिजे. आज आम्ही तरी प्रताप साळवे म्हणजे आमचा छावा, आम्ही त्याला लाडान छावा बोलतो, तो काय बोला आपण करूया, बोला ठीक आहे करूया कारण तुम्ही पुढे लागा, आम्ही पुढे लागलो. काल जेव्हा आम्ही साई चरित्र पारायण स्टार्ट केलं तेव्हा आम्ही 2 वाजता स्टार्ट केलं. 2 वाजल्यानंतर आज कसं तरी आम्ही ते संपवायचा विचार होतो 9 वाजता, पण ते संपलं नाहीये. कारण आज महिला मंडळ पण आमच्यावर रात्री बरोबर 3 पहाटे पण आमच्यावर होत्या. सर्वप्रथम त्याच्यामुळे तर महिला मंडळामध्ये भरणकर आहेत, पद्मवती पवार आहेत आणि काही महिला आहेत, त्यांनी आम्हाला जी साथ दिली त्यांचे शतशः आम्ही ऋणी आहोत. त्यांच्यामुळे तर आम्ही आज पारायण एवढा मोठा आम्ही खरोखर सक्सेस केलं. आम्ही आज जे अध्याय वाचले साहेब, आमच्या मुलांनी अध्याय वाचले, आमच्या सर्व महिला मंडळाने जे अध्याय वाचले, त्यामुळे ते पारायण आज आमचं सक्सेस झालेलं आहे. एकच साईंची प्रार्थना करतो की आमची सर्वांची एकी अशी जाऊन दे. साईला गोविंदा पथकातला असे भरघोस असे जास्त 9-10 थर लावायची त्यांना
त्यांना शक्ती देव आणि पुढच्या वर्षी नक्की ते 9-10 थर लावतील आणि पुढच्या वर्षी पण आम्ही पारायण लावू. धन्यवाद. या आदर्श मेघवाडी SRA या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपले सभासद यांनी जे गोविंदा पथक होतं यांचं बऱ्याच दिवसापासून खंड पडलेला होता, तो चालू करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेला आहे. त्यांच्या परिश्रमाची दखल घेऊन सर्व सोसायटीतले सभासद मान्यवर लोकांनी त्यांना साथ दिली आणि अशीच त्या मंडळाची प्रगती होण्यासाठी आम्ही सर्वांनी सहकार्य करू. आणि आजचा जो काही साई भंडारा झालेला आहे याला पुढच्या वर्षी सर्व लोक एकत्रित येतील आणि सर्व लोकांना आम्ही एकत्रित खाली घेऊन मोठा उत्सव आणखी याच्यापेक्षा चांगला साजरा करू ही एवढी मी अपेक्षा करतो, ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपतो. नमस्कार, मी प्रकाश साळवे, प्रतापचा मोठा भाऊ. 2009ला साईलीला गोविंदा पथक आणि सुनीलने हा भंडारा स्टार्ट केला. सुरुवात केली, चांगला व्यवस्थित झाला. नंतर बिल्डिंगच्या कामामुळे याच्यात खंड पडला आणि आता आपल्या ज्या सोसायटी आदर्शच्या सोसायटी परत महिलांनी खूप सहकार्य केलं, त्याच्यामुळे आज आपण हा भंडारा करत आहोत. आणि सगळ्यांची त्यांचे आभार मानायला पाहिजे, कारण की कोणी असं लगेच परमिशन देत नाही आणि हे देव साईबाबांचं कार्य आहे, त्याच्यामुळे चांगलं हो. आणि साईंची आपण पुढच्या वर्षी पालखी काढूया, माझी अशी इच्छा आहे. काल गण्याला पण बोललो पालखी काढायला पाहिजे होती आपण या वर्षीच. गण्या बोलला आपली सुरुवात आहे आता, तर आपण पुढच्या वर्षी नक्की करूया आणि पुढच्या वर्षी पालखी काढून 9 थर लावूया. ओके, चला, धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं आहे? सलग दुसऱ्या दिवशी पारायण सुरू होते. आमचे राणीवहिनी पुन्हा एकदा कवन मंजिरी वाचत होते, तर दुसरीकडे आमचे जेवढे पण कार्यकर्ते होते ते कामाला लागले होते. राणेसाहेब पण आहेत. बोलतात ना, प्रत्येक गोष्टीचं कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण वस्तूंची पूजा करतो आणि करणंही गरजेचं आहे. शुभ कार्याला सुरुवात करायच्या आधी
आणि अशा प्रकारे सगळी कामं संपवून दुपारचे 3 वाजले आणि आमच्या महिला मंडळाची तयारी पण झाली हळदी कुंकवाची आणि मग त्यांचं स्वागत काही अशा प्रकारे झालं. नमस्कार मंडळी, आज आमच्या सोसायटीचा हळदी कुंकू आहे. त्या निमित्ताने आम्ही सगळ्या महिला एकत्र जमा झालेल्या आहेत. तुमचं काय ना किती वाजता कार्यक्रम? आमचं 4 ते 6 आले का सगळे? अर्धे झाले, अजून अर्धे येते. 1चं टायमिंग दिलं होतं, 2चं टायमिंग दिलेलं. 3 वाजले तरी पण महिला काय टायमात येत नाही, कारण सर्वांना कामं असतात. सगळ्याच सजावट ह्याच निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येतो. आमच्या सोसायटीमध्ये असे छोटे छोटे प्रोग्राम होतच राहतात संस्कृत. आणि आज तर आमच्याकडे काय आहे म्हणजे साईंचं भंडार. या निमित्ताने आम्ही हळदी कुंकू पण त्यांच्या बरोबर थोडं भंडाऱ्याचे पण उत्साह वाढेल, आमच्या हळदी कुंकाचे पण उत्साह. आमचे खूप व्हिडिओ सोसायटीचे युट्यूबला आहेत. आमचे खूप व्हिडिओ सोसायटीचे युट्यूबला आहेत. तुम्ही पण युट्यूब आमच्या बघा आणि तुम्हाला कसं वाटतं कमेंटद्वारे नक्कीच शिकण्यात होते. चला मग व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जरा मजा येईल, enjoy वाटेल. आणि असं पुढे येते बोल, बाकीचं नाही केलं. बोल तू काय. अलीकडे नदी पलीकडे नदी, मध्ये कासाराचं घर. सासरे म्हणतात हवे तेवढ्या बांगड्या भर. सासू म्हणते आता बस कर. दशरथ पंडित म्हणतात माझ्या जीवावर मजा कर. जो एअरटेल ना, ओके डन. हसायचं नाही, हसले तर वाचले तर मजा येणार ना. ए हॅलो, बोलू. वडिलांची आशीर्वाद, आईची कृपा, प्रवीण नावाचे नाव घेते, सगळ्यांनी मान घ्या. वान घ्या, वान घ्या. राहिले ना.
मोत्याची माळ सोन्याचा साथ शमिंद्राचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज. काय मोत्याची माळ सोन्याचा साथ शमिंद्राचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज. घेऊन जावं त्यांना द्या. पालन केले होते नाव घेते ते आता थांबणार नाही व्हिडिओ बनेल. अरे माईक दिले होते. वापरून काय लावू कुठे लावू. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून सुधीररावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. सदाशिवरावांचं नाव येते कुलस्वामीला चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे विजय सूर्यांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी. पण एकदम आगळा वेगळा डान्स करायचे. काहीतरी आगळा वेगळा हसायला आलं पाहिजे. आणि आता सुरू झालं महिलांचा झिम्मा खेळ. अशा प्रकारे बघितलं तुम्ही मुंबईच्या ह्या धगधगीच्या जीवनामध्ये महिला एकत्र येऊन जो आनंद उत्सव साजरा करतात त्यातूनच एक बोलतात ना एक वेळ पण चांगला जातो. आणि अशा प्रकारे सगळे एकत्र येऊन एकमेकींना भेटतात, बोलतात, एकमेकांसोबत असे वेळ घालवतात. किती छान अशी वेळ असते. म्हणूनच म्हणतात ना महाराष्ट्रात आपल्या इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला सगळ्यांनी एकत्र मिळून केलं तर त्याचा आनंदच वेगळा असतो.
झिम्मा खेळून झाल्यानंतर वेळ झाली होती संगीत खुर्ची खेळाची। या खेळात महिलांनी खूपच मजा केली। मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या सोसायटीतील आधीची व्हिडिओ नक्की पहा। गेलं
नाही किती लोकांची हजेरी आहे ते त्यासाठी. हीच आहे ती. मंडळी, तर अशा प्रकारे महिलांचा संगीत खुर्चीचा हा जो खेळ आहे हा मस्त आनंदात पार पडला आणि खेळ सुरू झाला आता रील्स बनवण्याचा. काय चाललंय इकडे? रील बनव. 1 मिलियन येणार. अच्छा, रील शूट होतो. तर बघूया कसे हे लोक रील शूट करतात आहे. इथे पब्लिक रेडी आहे दाखवणारी ॲक्शन कुठली करायची. तर बघूया हे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. चला चला. नाही कट होत होती ना, व्हिडिओ मध्ये येत नव्हतं म्हणून. ठीक आहे बघ. आणि अशा प्रकारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही रील कंप्लीट झाली. आणि आता वेळ झाली होती आरतीची, कारण आरती झाल्यानंतर भजन मंडळींनाही त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची होती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा दयामणी जैसा भाव दया जैसा भाव नारीसी दया करणारी तुझी माव आरती साई बाबा तुमचे नाम ठाता हरि संतुरी जाता अगाध तव करणी मार्ग दाविसी साई बाबा कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साकार अवतीर्ण झाला से स्वामी कथारी कंब
धरावे करीचा अल्पज्ञ बाला करावे आम्हा धन्य शुंभो निघाला मुखी घाल प्रेमे खराग्रास आता पुराधिक जंच्या पदावंदिताती सुखाधिक जंते समानत्व देती प्रयागादि तीर्थे पदी नम्र होता तुझा ज्या पदा पाहता गोपबाली सदा रंगलीची स्वरूपी मिळाली शरीरास क्रीडा सवे कृष्णनाथा समे कामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवो ददातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायि सार्वभौमाः सर्वायुषु अन्तरा पदार्थात् पृथिवे समुद्रापर्यन्ताया एकराणिति प्रत्येषे श्लोको विनितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनं भूमे आविक्षस्य कामप्रेविश्वदेवाः सदा समरिति यजं कर्म जौवा श्रवणनयन जौवा मानसं वा अपराधं विदितं वा सर्वमेतत्तत्सं जय जय करुणाते श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। राजा तर मंडळी, पहिला भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. दुसऱ्या भागात भजनाच्या तालावर आमच्या सोसायटीतील प्रत्येक वयोगटातील लहान मुलांपासून ते तरुण मुले आणि सिनियर सिटीजनपर्यंत सगळेच मग्न होऊन नाचत होती. दुसरा भागही तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.